मित्रांनो, मी शिरीष काळभोर आपला यूट्यूब चॅनल बोल शिरीषाचे मध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। आजचा विषय वटपौर्णिमा। मित्रांनो, का साजरी केली जाते वटपौर्णिमा किंवा वटपौर्णिमा म्हणजे काय आणि कोठे कोठे वटपौर्णिमा साजरी केली जाते, या प्रश्नांचा आपण थोडक्यात या ठिकाणी परामर्श घेणार आहोत। विषयाच्या सुरुवातीला आज सर्व माता भगिनींना वटपौर्णिमेच्या मनापासून हार्दिक हार्दिक शुभकामना देतो। त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण कराव्यात अशी साध्वी शिरोमणी सावित्री आणि परमेश्वराच्या चरणी विनम्र अभिवादन करतो आणि आजच्या विषयाला सुरुवात करतो। मित्रांनो, महाराष्ट्रात दर साली ज्येष्ठ पौर्णिमेला साध्वी शिरोमणी सावित्री हिच्या प्रीत्यर्थ हिंदू स्त्रिया व्रत करतात आणि या व्रतालाच वटपौर्णिमा किंवा वटसावित्रीचे व्रत असे म्हटलं जातं। पण काही लोकांना कल्पना नसते, आपल्यापैकी कित्येकांना कल्पना नसेल की वटपौर्णिमा हा सण हा फक्त महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो। पण काही ठिकाणी ह्या सणाचं दुसरं रूप साजरं केलं गेलेलं आपण पाहतो। त्यामध्ये काश्मीर किंवा बंगाल या ठिकाणी ह्या सणाचं एक वेगळं स्वरूप आपल्याला बघायला मिळतं। त्या ठिकाणी कृष्ण 14 ला हा अमावस्येला सण साजरा केला जातो। त्या सणामध्ये आणि आपल्या इथल्या महाराष्ट्रातील सणामध्ये काय फरक आहे, हा विषय फार मोठा आहे आणि पुढं एखाद्या भागामध्ये आपण हा विषय जरूर मांडू। आता आपला विषय थोडक्यामध्ये मांडायचा आहे, म्हणून आपण वटपौर्णिमेचं व्रत का केलं जातं यामागची एक कथा, प्रसिद्ध कथा, बोधपर कथा आपल्या समोर आज आपण मांडूयात। मित्रांनो, पूर्वीच्या काळी मद्र नावाचा एक देश होता आणि त्या देशामध्ये अश्वपती नावाचा एक धार्मिक वृत्तीचा अतिशय सद्गुणी, देवावर विश्वास असलेला, देवाला मानणारा असा एक राजा राज्य करीत होता। पण त्या राजाला एक दुःख होतं, त्याला कसलीही संतान नव्हती, त्याला मुलं नव्हती, त्यांना संतान नव्हती। तेव्हा त्या राजाला असं वाटलं की आपण देवाची पूजा करावी, दैवी पाठिंब्यानुसार आपल्याला संतान होईल। तो धार्मिक वृत्तीचाच होता। त्यांनी पूजा अर्चा सुरू केली आणि सावित्री देवींची पूजा त्यांनी सुरू केली आणि सावित्री देवींच्या आशीर्वादाने त्यावेळेस अश्वपती राजाला एक कन्या झाली। त्या कन्येला राजाने सावित्री देवीच्या नावानेच आपल्या कन्येला सावित्री असे नाव ठेवले। ही सावित्री अतिशय हुशार, विद्वान, बुद्धिमान, करारी, बाणेदार, सुस्वरूप अशी कन्या त्याला लाभली। त्याचा आनंद राजाला फार झालेला होता। होता 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 मुलगी मोठी झाली, मोठी होऊन ती उपवर झाली। तेव्हा राजाने आपल्याकडील एक वृद्ध अशा मंत्र्याला तिच्याबरोबर पाठवून दिले आणि त्यांच्या भ्रमंतीची व्यवस्था केली आणि त्यांनी सावित्रीला सांगितलं की तुझ्यासाठी उपवर एखादा मुलगा, तुझ्यासाठी सुयोग्य असा मुलगा तू शोध। ज्यावेळेस सावित्री बाहेर पडली, अनेक देश सावित्री फिरली, देशोदेशी फिरून सावित्रीला तिला योग्य असा कुठलाही मुलगा सापडत नव्हता। असं होता 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 सावित्री शेलवा नावाच्या देशामध्ये आली आणि शेलवा देशामध्ये घटना घडून गेलेली होती। शेलवा देशाचा राजा जो होता त्या राजाला पदभ्रष्ट करण्यात आलेलं होतं आणि तो राजा अरण्यामध्ये, वनामध्ये जाऊन राहत होता। आणि ज्या वेळेस शेलवा
देशामध्ये सावित्री आली. ती जाता जाता ती अरण्यामध्ये गेली आणि अरण्यामध्ये ज्यावेळेस तिला राजाच्या आश्रमात ती गेली, त्या ठिकाणी राजाचा मुलगा सत्यवान, हा सत्यवान अतिशय सद्गुणी आणि तिला सुस्वरूप वाटलेला मुलगा, अतिशय धार्मिक वृत्तीचा तो मुलगा तिला फार आवडला आणि तिने त्याला मनोमन आपला पती मानलं. ज्यावेळेस ही गोष्ट तिनं आपल्या वडिलांना अश्वपतींना सांगितली, अश्वपती अतिशय आनंदित झाले की आपल्या मुलीनं स्वस्वरूप स्वतःसाठी मुलगा निवडलेला आहे. आणि मुलगीने स्वतः सांगितलं की ते वनात राहणारा असला तरी चालेल, तो गरीब असला तरी चालेल, मी त्याच्याबरोबर वनात राहण्यासाठी तयार आहे. अशा प्रकारे सावित्रीनं सांगितल्यानंतर अश्वपतींनी मोठ्या प्रमाणावर लग्नाची तयारी केली. लग्नाची तयारी पूर्ण होत आलेली असताना अचानक तिथं नारद मुनी आलेले आहेत आणि नारद मुनींनी एक भाकीत केलं. त्यांनी अश्वपतींना सांगितलं की हा जो मुलगा आहे, सत्यवान आहे, तो एका वर्षात मरण पावणार आहे. ही गोष्ट ऐकताच अश्वपतींना धक्का बसला. ते दुःखी झाले, त्यांना भयंकर वाईट वाटलेलं आहे. परंतु सावित्री आपल्या मतावर ठाम होती. सावित्रीने सांगितलं, मी मनोमन त्यांना पती म्हणून स्वीकारलेला आहे, त्यामुळं त्यांच्याशीच मी लग्न करणार. मग ते अल्प आयुष्य असू किंवा दीर्घ आयुष्य असू, मी त्यांच्याशीच विवाह करणार. हा ठाम निश्चय ज्यावेळेस सावित्रीने सांगितला, तेव्हा अश्वपती राजाने त्यांचा लग्नाचा मुहूर्तावर त्यांचं लग्न लावून दिलं. ही सद्गुणी सावित्री कशी होती पहा. साध्वी म्हणलं जातं, साध्वी शिरोमणी म्हणलं जातं सावित्रीला. का म्हणलं जातं? ज्या वेळेस आपलं माहेर सोडून ती सासरी गेली, आश्रमात झोपडीत गेली, तिनं आपले उच्च जे वस्त्रालंकार होते ते काढून बाजूला टाकून दिले. आपल्या सासूगत तिने साध्वीचे वस्त्र धारण केले आणि एखाद्या साध्वीप्रमाणे ती त्या आश्रमात राहत होती. एक राजकन्या, पण गरीबा घरी राहत असल्यागत ती एका झोपडीत राहत होती. अशी ही सावित्री होती. आणि तिचा गुण आणि तिचे सद्गुण, तिचा स्वभाव ह्यानं तिनं आपल्या सासू सासऱ्यांची आपल्या पित्यागत आणि मातेगत सेवा केली, पतीची सेवा केली, त्यांच्या मनात तिनं राज्य केलं. अशा सावित्रीला एक मनोमन तिचा संसार आनंदात चाललेला होता, सुखी संसार चाललेला होता. पण तिच्या मनामध्ये ही हुरहुर लागलेली होती. ती हुरहुर कुठली होती? तर नारद मुनींनी केलेल्या भाकिताची. ती एवढी धार्मिक वृत्तीची होती, देवावर श्रद्धा असलेली होती, वडिलांगत तिच्यात तिचे गुण आलेले होते सर्व. पण आपल्या पतीला वाचवायचं हा तिच्या मनोमन तिनं धारणा केलेली होती. आणि त्यासाठी ती अतोनात ध्यान करत असे, भगवंताची पूजा करत असे. ज्यावेळेस 1 वर्ष होण्यासाठी 4 दिवस बाकी होते, त्यावेळेस सावित्री ध्यानस्थ बसलेली आहे आणि सर्व भार तिने ईश्वरावर टाकलेला आहे की माझा पती मी तुला अर्पण करते, त्याच्यावर रक्षण कर म्हणून सावित्री बसलेली आहे. आणि ज्यावेळेस शेवटचा दिवस उजाडला, त्या दिवशी पूर्ण दिवस आपल्या पतीवर राहायचं, पती बरोबरच राहायचं, हा पूर्ण निश्चय सावित्रीने केला. सकाळपासून पतीबरोबर जाऊन कंदमुळं गोळा करणे, फळं गोळा करणे, असं करता करता ज्यावेळेस होम आणि हवनासाठी लाकडं तोडण्यासाठी सत्यवान झाडावर चढले आणि अचानक त्यांच्या मस्तिष्कामध्ये आणि हृदयामध्ये वेदना निर्माण झाल्या आणि त्या वेदनेमध्ये ते झाडावरून पडले. आणि त्यानंतर सावित्रीने त्यांचं डोकं आपल्या मांडीवर घेतलं आणि आपल्या मूर्छित झालेल्या पतीला भानावर आणण्याचं प्रयत्न सावित्री करत होती. आणि अशामध्ये मृत्यूची देवता यमदेव
तिथे आलेले आहेत. यमाने सत्यवानाचे प्राण ग्रहण केले, काढून घेतले आणि यमदेव पुढे निघाले. यमदेव पुढे निघाल्यानंतर सावित्री थांबली नाही. सावित्री यमाच्या मागे निघाले. यमदेव पुढे, सावित्री मागे. असा भरपूर वेळ सावित्री यमाच्या मागे चाललेली असताना यमदेव सावित्रीशी संभाषण करतायत. अगं मुली, तू काय करतेस? तू का माझ्या मागे येतेस? सावित्रीने सांगितलं, माझे पती जिथं मी पण तिथं, तुम्ही तिथं न्याल माझ्या पतींना, मी तिथं येणार आहे, असं सावित्री म्हणत होती. यमदेवांचं हृदय भरून आलं की काय ह्या मुलीची पतीवरची निष्ठा आणि कशी प्रतिवता ही आहे, असं बघून यमदेवांचं हृदय भरून आलेलं आहे. आणि यमदेवांनी सावित्रीला सांगितलं की मी तुला वरदान देतो की तुझ्या सासू सासऱ्यांचं गेलेलं वैभव परत मिळेल. सावित्री तिथं दजली नाही. ती यमदेवांच्या मागच चालत राहिली. परत यमदेवांनी दुसरं वरदान देण्याचा प्रयत्न केला की मी तुला वरदान देतो, तुझ्या पित्याला एक मुलगा होईल दुसरा. त्यावेळेस ही सावित्री तिथं दजली नाही. सावित्री यमदेवांच्या मागच चाललेली आहे. असं पाहता पाहता यमदेवांचं हृदय आणखीन भरत चाललेलं होतं श्रद्धेनं की ह्या प्रतिविती स्त्रीचं ही किती साध्वी स्त्री आहे, असं यमदेवांना वाटत होतं. आणि अशामध्येच सावित्रींनी एक युक्ती केली. ती यमदेवांना म्हणाली, जर तुम्हाला मला वरदान द्यायचं असेल तर मला एक वरदान द्या की मी पुत्रवती व्हावी. आणि यमदेवांचं हृदय असं भरून आलं होतं की यमदेवांनी मागचा पुढचा काही विचार केला नाही. यमदेव तथास्तु म्हणालेले आहेत. आणि मग सावित्री यमदेवांना म्हणाली, आता मी पुत्रवती होणार तर मी विधवा असून चालणार नाही. मला वैधत्व आलं तर मी माता बनू शकणार नाही. तेव्हा माझ्या पतीचे प्राण तुम्हाला द्यावे लागतील. तेव्हा यमराजांना ही गोष्ट लक्षात आली की आपण काय केलं. तेव्हा यमराजांनी सत्यवानांचे प्राण हे सावित्रीसाठी परत दिलेले आहेत. आणि अशा प्रकारची ही साध्वी शिरोमणी जिला म्हणलं जातं, त्या आराध्य अशा साध्वी शिरोमणी सावित्रीच्या त्या प्रतिप्रेमावर आणि निष्ठेवरून ही वटपौर्णिमा, ज्या झाडाखाली सावित्री सत्यवानांचं डोकं घेऊन मांडीवर बसलेली होती, ते झाड वडाचं झाड होतं. म्हणून त्या काळापासून ही प्रथा सुरू झाली की वडाच्या झाडाला वेडे मारून ज्याप्रमाणे सत्यवानांचे प्राण सावित्रीने परत आणले, तसे आम्हीही सावित्रीच्या लेकी आहोत आणि आम्हीही आमच्या पतीचे प्राण परत आणू किंवा साता जन्मी हाच पती आम्ही प्राप्त करू, असा प्रकारचा उदात्त असं एक धोरण किंवा एक परंपरा आपल्या ह्या सणामध्ये आपल्याला दिसून येते. अशा प्रकारे हा थोडक्यात विषय मांडलेला होता. हा जर विषय तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ शेअर करा आणि महत्त्वाचा आपला हा चॅनल सबस्क्राईब करा. म्हणजे आपल्या ह्या चॅनलवर तुम्हाला छान छान असे व्हिडिओज बघायला मिळतील. धन्यवाद.